लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय पक्षांना आयाराम गयारामचा सामना करावा लागतोय. तिकीट न मिळणारे उमेदवार दुसऱ्या पक्षाची साथ घेत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या पक्षातून 2 दिवसांपूर्वी आलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रकरणाचा फटका बसणार आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत असलेले माजी आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आपणास 4 पक्षांची ऑफर असल्याचं सांगत त्यांनी शरद पवार यांना उघड आव्हान दिलंय. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार संतोष चौधरी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर करताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. रावेर लोकसभेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून निश्चित झाला आहे. त्यांच्या सांगण्यावरून श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे असा दावा संतोष चौधरी यांनी केलाय. महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ खडसे यांच्या पायगुणामुळे गेलं. खडसे राष्ट्रवादीमध्ये आले नसते तर सरकार गेलं नसतं. 12 आमदारांची यादी देखील थांबली असती. ते देखील खडसे यांच्या नावामुळे थांबली आहे. खडसे माणूसच कुरापती करणार आहे असा आरोप संतोष चौधरी यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.